जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ खुर्द येथील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी भाषेच्या पुस्तकातील पतंग हा पाठ अभ्यासल्यानंतर अमेयच्या आजीने ज्याप्रमाणे त्याला कंटाळा आल्यानंतर कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवून दाखवल्या, त्याचप्रमाणे अमेयच्या आजीने बनवलेल्या वस्तूंचा आधार घेऊन आमच्या वर्गातील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी देखील अतिशय सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत। चला तर पाहूयात मग आपण आमच्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या वस्तू बनवल्यात ते। पहा, या शिवण्यानी अतिशय सुंदर असा पंखा बनवलेला आहे। अतिशय सुंदर प्रकारे होड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या, पंखा, या ठिकाणी अखिलनं कागदापासून टोपी बनवलेली आहे। आयुषने देखील सुंदर अशी काठी नाव आणि पंखा तयार केलेला आहे। भावेशचं विमान उडतंय। त्यानंतर अथर्वने देखील सुंदर अशी कागदापासून टोपी केलेली आहे। अथर्व, टोपी तूच तयार केली का? छान। याने देखील कोयरी तयार केलेली आहे, त्याचप्रमाणे विमान आणि खाली त्याचा पतंग सुद्धा आहे, तो अजून उडत नाहीये। आज आमच्या आधीचा वाढदिवस आहे, त्यांनी देखील सुंदर अशी होडी बनवून आणलेली आहे। स्वरूपनी फुगा बनवलाय। यशराजने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवलेल्या आहेत। स्वराजनी विमान, त्याला विमान उडवायला खूप आवडतं ना स्वराज, त्यामुळे त्याने विमान बनवून आणलेलं आहे। शिवमने देखील सुंदर असं विमान, मला वाटतं कुत्र्याचं तोंड सुद्धा पहा, अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे। ईशानने सुद्धा सुंदर होडी बनवली आणि त्या होडीत तो माणूस पण दिसतोय मला। झेंडा सुद्धा आहे, बहुतेक समुद्रात जो झेंडा असतो तो झेंडा पण त्यांनी बनवलेला आहे। शिवण्याने देखील खूप सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत। ही पहा, आमची शिवण्या खूप हुशार आहे। सानवीनी पाकिट बनवलंय, छत्री पण बनवलेली दिसते। हे पहा, छत्री बनवून आणलेली आहे, पण आता पाऊस पडत नाहीये। दिव्यानी विमान बनवलंय, टोपी बनवली। अशा प्रकारे अतिशय सुंदर प्रकारे आमचा हा उपक्रम मुलांनी यशस्वीपणे पार पाडलेला